नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. लोकशाहीच्या यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आले आहेत बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांतजी राठोड सर. रविकांत सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. आपण लोकशाही मराठीच्या यशोगाथा या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद सर. सर, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. आपल्या आक्रमक वैचारिक आणि कृतिशील नेतृत्वाने अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात बंजारा समाजाचा बुलंद आवाज बनलेले नेतृत्व म्हणजेच बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रविकांतजी राठोड सर. बंजारा शिक्षण सेवा अभियानाच्या माध्यमातून थेट तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारे आणि पोहरागड येथील ऐतिहासिक मेळाव्यातून आपली ताकद दाखवून देणारे ते एक धडाडीचे नेते आहेत. बंजारा समाजापुढील आव्हाने, ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि समाजाची भावी दिशा यावर त्यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. खरं तर सर, तुमची ओळख करून देताना तुमच्या कार्याबद्दल वाचताना हे किती महत्त्वाचं आणि किती मोठं आहे हे जाणून आम्हालाही देखील खूप छान वाटलं. मात्र हे सगळे कार्य करत असताना आपल्याला आपल्या कुटुंबाची साथ असणं ते आणि त्यांच्या पाठिंबा असणं तितकाच महत्त्वाचं आहे. त्यालाच अनुसरून माझा पहिला प्रश्न असा आहे की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे आणि त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम आपल्याला जय शिवलाल. माझ्या कौटुंबिक हं, हं. पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं तर मी एक बीड जिल्ह्यातील एका बंजारा तांड्यावर जन्मलेला मी तरुण आहे. हं. आणि सुरुवातीपासूनच वडील शिक्षक असल्यामुळं शिक्षणाची पार्श्वभूमी मला लाभली आणि वडिलांचं अतिशय खडतर परिस्थितीमधनं जे शैक्षणिक वातावरण त्यांनी हं, हं. बनवलं, त्यामुळं कौटुंबिक परिस्थिती अशी झाली की आम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. बरोबर. अतिशय तांड्यामध्ये गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे भविष्यामध्ये कुठंतरी वडिलांच्या मानसिकतेतनं आम्ही मोठ्या हुद्द्यावर जावं, शिक्षणात मोठं व्हावं असं त्यांची अपेक्षा होती. आम्ही घरामध्ये 3 भावंड आहोत. हं. एक मला छोटा भाऊ आहे आणि त्यापेक्षा छोटी एक बहीण आहे. तेही दोघंही शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणूनच कार्यरत आहेत. हं, हं. मी स्वतः वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षण घेऊन मी स्वतःचा व्यवसाय करतोय. हं, हं. माझी मिसेस बायको जी आहे ती सुद्धा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे संभाजीनगरला. तर वातावरण कौटुंबिक परिस्थिती अशी आहे की सगळीकडे शिक्षणाचं वातावरण आहे आणि त्या माध्यमातनं जी पुढची वाटचाल सुरू आहे, हं, हं. ती कुटुंबाच्या भरोश्यावरच जी वाटचाल सुरू आहे ती सर्व. निश्चितच. म्हणजे संपूर्ण कुटुंबच तुमचं शैक्षणिक हो. वातावरणात आहे असं म्हणायला हरकत नाही. येस. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की आपण कोणतंही काम करायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टीचं, त्या कामाची ओढ असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर तुमचं सामाजिक चळवळीत तुम्ही सक्रिय कसे झालात? सामाजिक चळवळीत सक्रिय होण्याचा सर्वात मोठा इन्सिडेन्स असा झाला की जेव्हा मी कॉलेज जीवनामध्ये मी शिक्षण घेत होतो, तेव्हा समाजाच्या हं. परिस्थितीशी जोडलेलो होतो. आणि जेव्हा तांड्या, वाड्या, वस्त्यावर जेव्हा मी फिरायचो, तेव्हा मला हं. परिस्थिती दिसायची. बरोबर. आणि मग त्यावेळेस माझ्या एक डोक्यात असं आलं, की बाबा जर आपण एकटे शिक्षण घेऊन मोठे झालो, तर त्यांनी काही फरक पडणार नाही. आपणही समाजासाठी जे आपण पे बॅक टू सोसायटी ज्याला म्हणतो, ते आपण केलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून मग मी बंजारा समाजाच्या सामाजिक चळवळीत आलो आणि मागच्या जवळ-जवळ 15 ते 16 वर्षापासून मी सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय आहे. तुम्ही सामाजिक चळवळीमध्ये गेले 15 वर्षापासून सक्रिय आहात. अशी कोणती आव्हानं समोर आली आहेत? कारण बंजारा समाजासमोर अनेक आव्हानं आहेत. तुम्हाला कोणती आव्हानं वाटतात आणि त्यासाठी तुम्ही काय पर्याय देऊ शकाल? बंजारा समाजाच्या समोरची आव्हानं हं, जर हं. म्हणायचं ठरलं तर मागच्या 40 ते 45 वर्षापासून हं, हं. बंजारा समाज हा एस-टी आरक्षणासाठी लढा देतोय. बरोबर. हे एक सर्वात मोठं आव्हान समाजासमोर आहे की आम्हाला एस-टी आरक्षण लवकर भेटत नाही. दुसरी वस्तू अशी की जवळ-जवळ 75 ते 80 वर्ष या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून झाली आहेत. हं, हं. आणि आजही बंजारा समाजाचा तांडा मूलभूत सुविधांसाठी झगडतोय. बरोबर. म्हणजे रस्त्याची व्यवस्था नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये. म्हणजे ज्या मूलभूत गरजा पाहिजे होत्या. कारण आज जर तुम्ही पाहिलं तर भारताचे पंतप्रधान डिजिटलायझेशनची भाषा करतायत. हं, आणि आमच्या तांड्यावर मोबाईलला रेंज येत नाही. हं. म्हणजे एवढ्या मोठ्या आव्हानांना आम्ही सामोरे जात आहोत. आणि त्याला जर पर्याय द्यायचं म्हटलं तर बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही शिक्षणावर काम करतोय, हं. आरक्षणावर काम करतोय आणि त्याच सोबत राजकीय वातावरण तयार करण्यासाठी, राजकीय प्रतिनिधित्व तयार करण्यासाठी सुद्धा आम्ही कार्यरत आहोत.
आत्ताच तुम्ही सर म्हणालात, की पंतप्रधानांकडून डिजिटलायझेशन सुरू आहे आणि या डिजिटल युगात सगळ्याच गोष्टी डिजिटल होत आहेत. पण तुमच्या समाजाकडे ह्या सगळ्या गोष्टी सुविधा पोहोचत नाहीत, असं तुमचं म्हणणं आहे. मग ह्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या? आता आम्ही काय केलंय, की मागच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये हं, जी परिस्थिती ओढावली, हं, जे मेट्रो सिटीज किंवा शहरी भागात हं, राहणारे जे हं. विद्यार्थी होते ते सर्वही झाले. परंतु तांड्यात जे राहणारे विद्यार्थी होते हं, हं. त्यांचं पूर्णतः शिक्षण बंद पडलं. बरोबर. मग त्यावेळी आम्ही बंजारा शिक्षण सेवा अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक तांड्याच्या ठिकाणी जे आमचे सुशिक्षित मुलं होते, हं, हं. त्यांना आम्ही जे छोटे-छोटे मुलं आहेत त्यांना शाळा बंद होत्या, त्या निमित्तानं आम्ही त्यांना शिक्षण द्यायला सांगितलं. परंतु त्यांनी सुद्धा शिक्षण देत देत असताना त्यांनाही कुठेतरी लिमिटेशन होते. हं, हं. जेव्हा डिजिटल शाळा चालू होत्या पूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये, त्यावेळेस आमच्या तांड्यावरील मुलांना असा फटका बसला, की तिथं कव्हरेजच येत नव्हतं बरोबर. आणि मग त्यांनी काय शिक्षण घ्यायचं? तर मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही मागच्या जवळ-जवळ 5-6 वर्षापासून बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून, की तांड्याच्या विकासासाठी आम्ही कार्यरत झालो आहोत. आम्ही महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशामध्ये आम्ही कार्य सुरू केलेलं आहे आणि भविष्यात आम्ही आज प्रबोधनाच्या माध्यमातून म्हणा, आंदोलनाच्या माध्यमातून म्हणा, मोर्चाच्या माध्यमातून आम्ही कार्यरत आहोत आणि भविष्यामध्ये नक्कीच आम्ही यात एक रास्ता आम्ही तयार करूयात आणि त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. निश्चितच सर, मात्र बंजारा ब्रिगेडची अजूनही मूलभूत सुविधांसाठी एस-टी महामार्गातून आरक्षण मिळण्यासाठी लढा सुरूच आहे आणि तो अजूनही संपलेला नाहीये. मात्र नेमकी भूमिका काय आहे? यावर तुम्ही काय सविस्तर सांगा? आता बंजारा ब्रिगेडची नेमकी भूमिका अशी आहे, की तुम्हाला मी जसं सांगितलं, की शिक्षण, आरक्षण आणि राजकारण या 2 गोष्टीवर आम्ही काम हं, करतो. तर आम्ही जेव्हा बंजारा ब्रिगेडच्या भूमिकेतनं जात आहोत, तेव्हा आरक्षणाचा जर विषय पाहिला तर त्याच्यासाठी आम्ही फाईट करतोय, त्याच्यासाठी झटतोय, हं, हं. झगडतोय. शासनासोबत, प्रशासनासोबत आमची लढाई सुरू आहे. संविधानिक लढाई सुरू आहे, रस्त्यावरची लढाई सुरू आहे. त्याचसोबत जेव्हा शिक्षणाचा विषय आहे, बंजारा शिक्षण सेवा अभियानाच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक दत्तक योजना मागच्या 3 वर्षापूर्वी सुरू केली आणि त्या शैक्षणिक दत्तक योजनेच्या माध्यमातून ज्या मुलांना आई किंवा वडील नाहीयेत किंवा आई-वडील नाहीयेत हं, हं. किंवा ज्या मुलांच्या तांड्यावरची परिस्थिती पाहता त्यांचं शैक्षणिक शिक्षण घेणं त्यांना पॉसिबल होत हं, नाही. हं. अशा मुलांना आम्ही शैक्षणिक दत्तक घेतोय आणि शैक्षणिक दत्तक घेऊन त्यांचा 1ली पासनं ते 12वी पर्यंतचा पूर्ण शैक्षणिक खर्च आम्ही हा बंजारा शिक्षण सेवा अभियानाच्या माध्यमातून करतोय. राहिली गोष्ट राजकीय क्षेत्रातली, राजकारणामध्ये आमच्या बंजारा तांड्यावरचा तरुण राजकारणामध्ये सक्रिय व्हावा, हं, संविधानिक पदावर जावं. त्यात ग्रामपंचायत म्हणा, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, हं. सरपंच असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, जिल्हा परिषदे असतील, नगरसेवक असतील आणि भविष्यात जर ताकद वाढलीच तर विधानसभा आणि लोकसभेचे सदस्य. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक तांड्या लेव्हलच्या कार्यकर्त्याला आम्ही प्रशिक्षित करत आहोत, की जोपर्यंत तुम्ही यामध्ये सक्रिय होणार नाहीत, हं, हं. जोपर्यंत आम्ही संविधानिक पदावर जाणार नाहीत, हं, हं. तोपर्यंत तांड्याचा विकास होईल यावर काही माझा भरोसा नाही. आणि त्यामुळं आम्ही बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी आम्ही संघटना स्थापन केली, त्याच दिवशी आम्ही असं क्लिअर कट सांगितलं, की आम्ही राजकारण करणार, कारण आम्ही टाकाला जायचं आणि हं, हं. गाडगं लपवायचं काम आम्ही करणार नाहीत. निश्चित. राजकारणामध्ये आम्ही सक्रिय होऊन म्हणजे तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल, की आजपर्यंत आम्ही जेव्हापासून संघटना सुरू केली आहे, जवळ-जवळ 750 ते 800 ग्रामपंचायत सदस्य आमच्या संघटनेत कार्यरत आहेत. जवळ-जवळ पंचायत समितीचे 10 ते 12 पंचायत समिती सदस्य आमच्यासोबत आहेत. त्याच सोबत जिल्हा परिषदेचे जवळ-जवळ 3 ते 4 सदस्य आमच्यासोबत आहेत हं, आणि हं. भविष्यात नक्कीच बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून हं. विधानसभा सदस्यही बनवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. लोकसभेचाही सदस्य बनवल्याशिवाय आम्ही निश्चित. थांबणार नाही, हे मात्र नाही. मात्र तुमच्या संघटनांची बांधणी कशी झाली? संघटनांची बांधणी आम्ही तांड्यापासून ते प्रदेश आणि राष्ट्रीय लेव्हलपर्यंत बांधणी केली आहे. हं, हं. प्रत्येक तांड्यामध्ये आम्ही शाखा अनावरणाचा कार्यक्रम राबवतो. हं, हं. त्यामध्ये जवळ-जवळ 10 ते 15 सदस्य आम्ही त्या कार्यकारिणीवर नेमून करतो. त्यानंतर सर्कल कार्यकारिणी आम्ही बनवतो. सर्कलवर 10-15 लोकांची नेमणूक करतो. तालुक्याची कार्यकारिणी तयार करतो. तालुक्यावर 10-15 सदस्य आम्ही घेतो. जिल्ह्याची कार्यकारिणी निर्माण करतो. त्याच्यावर आणि असं प्रदेश आणि राष्ट्रीय लेव्हलपर्यंत. संपूर्ण बंजारा समाज. येस, बंजारा समाजात आणि भारतात जवळ-जवळ आता सध्या तरी 9 ते 10 राज्यामध्ये आमचं काम चालू आहे. महाराष्ट्रासोबतच. खरं तर बंजारा शिक्षण सेवा अभियान ही संकल्पना नेमकी काय आहे? आतापर्यंत या अभियानातून किती जणांना मदत झाली? बंजारा शिक्षण सेवा अभियान ही संकल्पना उदयास आली हं, हं. लॉकडाऊनच्या काळामध्ये. बरोबर. कारण सर्व जग थांबलेलं होतं. त्यासोबत हं, भारतही थांबलेला होता
मग घरात बसून काय करायचं? आणि या गोष्टी समोर आल्या, की घरात बसून वर्क फ्रॉम होम सुरू झालं. शिक्षणही घरात बसूनच घ्यायची पाळी आली आणि मग अशा वेळी मी एका तांड्यामध्ये कामासाठी कार्यक्रमासाठी गेलेलो होतो आणि कार्यक्रम उरकून जात असताना मी गाडीत बसताना एक आजी आणि आजोबा माझ्याजवळ आले आणि मग त्यांनी सांगितलं, की "बाबा तू भाषण तर खूप चांगलं करून जातोय. हं, जाता-जाता माझं एक छोटंसं काम कर." मग त्यांनी ते मुलगा आणि मुलगी समोर आणली माझ्या हं. आणि यांचे म्हणे आई-वडील दोघंही एक्सपायर झालेत म्हणे कालच्या कोरोनामध्ये. बापरे! पण शिक्षकांचं म्हणणं आहे म्हणे यांच्या, की मुलं हुशार आहेत त्यांचं शिक्षण थांबवू नका. हं, मग आजोबा म्हटले, की आता माझ्या वयानुसार मला होत नाही. हं. आजीलाही गुडघ्याचा त्रास आहे, तिलाही काही होत नाही. तुमच्या पद्धतीने जर या मुलांचं काही शैक्षणिक जर तुम्ही करता आलं यांना, तर तुम्ही केलं तर आमच्यावर खूप उपकार होतील आणि देव तुमचंही भलं करेल. तर त्यावेळेस ज्यावेळेस ते आजोबांनी ही म्हणजे परिस्थिती माझ्यासमोर मांडली, त्यावेळेस मी निर्णय घेतला, की अशी जर परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात असेल, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यावेळी बंजारा शिक्षण सेवा अभियान ही संकल्पना आमच्यासमोर आली आणि त्या माध्यमातून आम्ही अशा आत्तापर्यंत जवळ-जवळ 3-4 राज्यातील 850 पेक्षा जास्त मुलांना आम्ही शैक्षणिक दत्तक घेतलेलं आहे. त्याचा संपूर्ण खर्च आम्ही सर्व बंजारा शिक्षण सेवा अभियान आणि बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून करतो. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की समाजाकडून बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तुमच्या काय अपेक्षा आहेत? म्हणजे शासनाकडनं. येस. अ, तसं पाहायला गेलं तर शासनाकडनं भरपूर हं, अपेक्षा आम्हाला आहेत. परंतु पहिली गोष्ट जी आहे ती पहिली जी अपेक्षा आहे ती हं. मागच्या जवळ-जवळ 40 ते 50 वर्षापासून जो आमचा एस-टी आरक्षणाचा प्रश्न हं, हं, प्रलंबित हं, आहे, हं. हा शासनानं लवकरात लवकर मार्गी लावावा. कारण ऑलरेडी जवळ-जवळ 40 ते 50 वर्षाचं नुकसान या बंजारा समाजाचं झालेलं आहे. कारण आंध्र आणि तेलंगणात तुम्ही जर पाहिलं तर तिकडे एस-टी आणि एस-सीमध्ये आमचा समाज आहे आणि आम्ही त्यांचेच भाऊबंद आहोत. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की तांडा लेव्हलला त्यांनी महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायती नेमाव्यात. कारण जोपर्यंत तांड्यामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत होणार नाही, तोपर्यंत तांड्याचा विकास होईल असं मला वाटत नाही. कारण आज जवळ-जवळ 75 ते 80 वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळून झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची विषय असा की बंजारा ही एक संस्कृती आहे. बंजारा ही एक बोलीभाषा आहे. या बंजारा बोलीभाषेला शासनानं 8व्या सूचीमध्ये आणलं पाहिजे. कारण त्याशिवाय आम्हाला ओळख मिळणार नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की आज जे घडीला आमच्यावर व्हिजेंटी म्हणून आम्ही आरक्षण घेत आहोत. या आरक्षणामध्ये बोगस राजपूत भामटांची घुसखोरी झालेली आहे. हं, हं. ती थांबवली गेली पाहिजे. कारण जवळ-जवळ मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काळापासून हा लढा चालू आहे. आम्ही शासनाकडे कंटिन्युअसली याची मागणीही करतोय. हे सुद्धा शासनानं प्रकर्षानं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच सोबत जो शिक्षणाचा जो भाग आहे, बंजारा तांड्यावरच्या ज्या शाळा आहेत, त्या शासनाने मागे बऱ्याच तांड्यावरच्या शाळा बंद केल्या. हं. आता ऊसतोड कामगार हा समाज आहे. गरीब कुटुंबातनं हा समाज येतो आणि जर तुम्ही जर तांड्यावरच्या जर शाळा बंद केल्या, तर उद्या प्रत्येक जन्मलेला मुलगा सुद्धा शिक्षणाकडं पाठ दाखवून तो ऊसतोडच कामगार बनेल. मग आयुष्यभर जर हीच परिस्थिती राहिली, तर उद्या बंजारा समाजाचं भविष्य धोक्यात आहे. त्यामुळे मला तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करायची, की तांड्यावरच्या शाळावर थोडंसं शासनानं लक्ष लक्ष द्या. दिलं पाहिजे आणि त्या शाळांना एक गुणवत्ता मिळाली पाहिजे याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. निश्चितच शाळांना गुणवत्ता तर मिळालीच पाहिजे. सर तुम्ही ज्या मराठवाडा प्रांतातून येता, तिथे बंजारा समाज मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. त्याबद्दल तुमचं मत काय? आता ऊसतोड कामगार म्हणून जर सांगायचं झालं तर त्यात विषय असा आहे, की हे आमचं मोठेपणा नाहीये. ही हं, आमची मजबुरी आहे. कारण हाताला काम नाहीये, रोजगार नाहीये. हं, हं. तांडा-पाडा, वाड्या-वस्तीमध्ये राहणारा हा समाज, डोंगरदऱ्यामध्ये राहणारा हा समाज आणि आज जर तुम्ही पाहिलं तर शेतकऱ्याची परिस्थिती अगोदरच खूप हलाखीची आहे. आणि त्यात हा समाज ज्याच्याकडे अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांच्याकडे शेती नाहीये. मग अशा लोकांना मजबुरीने ऊसतोडणीसाठीच जावं लागतं. म्हणून मला शासनाला परत तुमच्या माध्यमातून विनंती करायची की जर या समाजाला तांड्याच्या हं, आसपास हं, हं. तालुका लेव्हलला, जिल्हा लेव्हलला जर तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला, काही उद्योगधंद्यामध्ये आम्हाला गुंतवलं, तर नक्कीच हा समाज ऊस तोडणीपासून बाजूला येईल आणि भविष्यात तो एक उद्योजकता म्हणा किंवा एखाद्या कामाला हं, आणि हं. एक स्टँड होऊ शकेल. बरोबर. अशी परिस्थिती येऊ शकते. तुम्हाला उदाहरण जर सांगायचं तर सोलापूर जिल्ह्यामधलं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. कारण काही अधिकारी त्यांचं मला कौतुक करणंही गरजेचं आहे. तेजस्विनी सातपुते मॅडम ज्या हं, हं. आय-पी-एस आहेत. हं, त्यांनी जे सोलापूर जिल्ह्यामध्ये काही बंजारा समाजाचे लोकं दारू पाडायचे, ऊसतोडणीला जायचे. हं, हं. अशा लोकांना आमचे जे
पेहराव आहे आमचा, पोशाख जो आहे, तो पोशाख हँडमेड आहे, म्हणजे हाताने बनवला, हस्तकलेचा भाग आहे. आणि मग अशा लोकांना त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी वाव दिला. त्यामुळे त्यांनी ऊसतोडणी बंद करून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि हं, हं, तिथून हं. त्यांना एक रोजगार उपलब्ध झाला. म्हणजे अशा प्रकारे जर शासनाने जर काही उपक्रम राबवले, तर नक्कीच हा बंजारा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच. सर मात्र पोहरागडावर झालेल्या बंजारा ब्रिगेडच्या मेळाव्याची राज्यभर जोरदार चर्चा झाली. हा मेळावा प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवणारा होता. हे पहा आता धडकी भरवणारा होता की नाही यावर मी भाष्य करत नाही. परंतु लाखोच्या संख्येनं हं, हं. समाज त्या ठिकाणी आला आणि एकजुटीचं दर्शन या समाजानं दाखवलं. कारण तुम्ही जर पाहिलं तर भारतभरामध्ये हा बंजारा समाज वास्तव्यास आहे आणि भारताची काशी म्हणून आमच्या पोहरागडाला ओळखलं जातं बंजारा समाजाची. आणि जेव्हा इथं हा समाज येतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज आपण येतो, तर या पोहरागडावरनं संपूर्ण भारत देशाला एक दिशा गेली पाहिजे. एक दिशा दाखवली गेली पाहिजे आणि त्याच निमित्तानं आम्ही तो पोहरागडाचा मेळावा आम्ही केला. एक एकजुटीचं ते दर्शन होतं. आम्ही प्रस्थापितांना धडकी भरवण्यासाठी तो मेळावा घेतला ना, हं. पण आमची कुठेतरी एकजूट झाली पाहिजे. भारतातल्या संपूर्ण बंजारा समाजाला कुठेतरी एका छत्राखाली आणलं पाहिजे. ही एक छोटीशी भूमिका घेऊन आम्ही तो घेतला. कारण आमचे जे पोहरागडाचे जे महंत आहेत, हं, हं. हे पूर्ण भारत देशामध्ये म्हणजे फिरून प्रत्येक तांड्यावर जाऊन सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम करत आहेत. आणि मग ते जेव्हा एकत्र करण्याचं काम करतात, तर आपली बी काहीतरी भूमिका समाजाबद्दल असली पाहिजे. आणि ह्या एक मात्र चांगल्या भूमिकेतनं ही गोष्ट घडलेली आहे. मागच्या काळात तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हं, हं, देवेंद्रजी हं, हं. फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा स्वर्गीय आणि आता सुनेत्रा वहिनी असतील. यांच्या माध्यमातून पोहरागडाला इतिहासात सगळ्यात मोठा निधी मिळाला आणि बरोबर. या निधीमुळं पोहरागडाचं म्हणजे चित्र बदलण्यात आलं. एक मोठ्या स्वरूपात निधी आल्यामुळे पोहरागडाचं नाव भारताच्या नकाशावर आलं हं. आणि त्या निमित्ताने मग त्या सर्व गोष्टी पाहणी करण्यासाठी भारताचे पंतप्रधानही नरेंद्रजी मोदी हं, हं. पोहरागडाला येऊन गेले. म्हणजे या पोहरागडामुळे हं. संपूर्ण भारतातले बंजारा समाजातील लोक एकत्र येऊ शकतात आणि त्यामुळे आम्ही तिथं मेळावा घेतला. निश्चित. सर आजही राज्यातील अनेक तांडे मुख्य प्रवाहापासून, पक्क्या रस्त्यापासून आणि मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तांड्याचा विकास कागदावरून प्रत्यक्ष जमिनीवर आणण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला प्रकर्षाने वाटते? या माध्यमातून काय सांगाल? आता तांड्यावरचा जो विकास जर जमिनीवर हं. आणायचा असेल कागदावरून, तर त्यात पुन्हा परत शासनाची भूमिका महत्त्वाची आहे. कारण शासन जोपर्यंत हं, हं. तांड्याकडे लक्ष देणार नाही, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की जोपर्यंत आमच्या तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळत नाही, जोपर्यंत आमच्या तांड्यातील लोकांना रोजगार चांगला उपलब्ध होत नाही, हं. जोपर्यंत तांड्यातील मुलांना, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा विकास ग्राउंडवर आल्याशिवाय राहणार नाही. कारण जोपर्यंत या गोष्टी घडणार नाहीत, कारण तांडा सुधारला तर माझं असं प्रखर मत आहे, की महाराष्ट्र सुधरेल. कारण आज जी तांड्याची परिस्थिती आहे, तशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी आज बघायला भेटत नाही. आणि तांडा असा एकमात्र आहे, की जो गावगाड्यापासून दूर आहे. बाजूला जाऊन वास्तव्य करतो आणि मग हा नेहमीच वंचित राहिलेला आहे. इथल्या प्रवाहापासून नेहमी वंचित राहिलेला आहे. आता ग्रामपंचायतचा विषय जर तुम्हाला म्हटलं, तर प्रत्येक ग्रामपंचायतचा सरपंच जेवढं महत्त्व गावाला देतो, तेवढं त्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत असलेल्या तांड्यांना देत नाही. जो काही निधी महाराष्ट्र शासन त्या गावाला, त्या ग्रामपंचायतीला देतो, त्यातला काहीच प्रमाणातला भाग हा तांड्यावर जातो. संपूर्ण निधी त्या तांड्यावर जात नाही. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सुटल्याशिवाय तांड्याचा विकास होणार नाही आणि याच्याकडे शासनानं थोडंसं लक्ष दिलंच पाहिजे, हे मात्र निश्चितच सर. मात्र आरक्षण आणि विविध प्रवर्गांमधील सवलतींच्या अंमलबजावणीबाबत समाजात काही अंशी नाराजी पाहायला मिळते. या आरक्षणाच्या कायदेशीर आणि प्रशासकीय लढाईत बंजारा ब्रिगेडची नेमकी भूमिका काय आहे? खूपच चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. बंजारा ब्रिगेडची भूमिका ही आहे, की तुम्ही जर पाहिलं असेल, की आरक्षणाची लढाई आमची मागच्या 40 ते 50 हं, वर्षापासून हं. चालू आहे. आणि 40-50 वर्षापासून ही लढाई सुरू असताना तिला मुहूर्तमेढ भेटली, जेव्हा जरांगे पाटील साहेबांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट लागू केलं. बरोबर. तेव्हा मी पहिल्यांदा मीडियासमोर येऊन भाष्य केलं, की जर मराठा बांधवांना तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू केलेलं आहे, तर बंजारा बांधवांना सुद्धा हैदराबाद गॅझेट लागू होतं आणि त्यानुसार आम्ही
एसटीचं आरक्षण मिळवण्यासाठी पात्र आहोत. हम्म. पण जेव्हा हा विषय आम्ही समोर आणला तेव्हा एक नवचैतन्य समाजामध्ये आलं आणि समाजाने पूर्ण ताकदीनं रोडवर उतरून स्वतःची ताकद दाखवली. आणि तुम्ही पाहिलं असेल की मागच्या 5-6 महिन्यापूर्वी जवळजवळ 50 ते 55 असे मोठमोठे मेळावे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येनं बंजारा समाज हा रस्त्यावर उतरला आणि त्या माध्यमातून एसटी आरक्षणाची लढाई आमची कायम चालू आहे हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. शासनाला मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही पूर्ण करतो. आम्ही पात्र आहोत आणि पात्र असताना सुद्धा आम्ही कुठंतरी कमी पडतोय. आमचं संविधानिक म्हणजे विधान भवनातलं प्रतिनिधित्व आमच्याकडे नाहीये. लोकसभेतलं आमच्याकडे प्रतिनिधित्व नसल्यामुळं कुठंतरी आमच्या प्रश्नाला शासनाकडनं बगल दिली जात आहे. परंतु बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो, हा आरक्षणाचा लढा आम्ही कायम जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही हम्म. तोपर्यंत हा लढा आम्ही तीव्र करणार आहोत. आणि भविष्यात या लढ्यासाठी एसटी आरक्षणाच्या लढ्यासाठी आम्हाला जे काही गोष्टी कराव्या लागतील त्या आम्ही करण्यासाठी तयार आहोत. कारण जर महाराष्ट्र शासनानं हम्म. आमच्या एसटी आरक्षणाची जी अभ्यास समिती नेमलेली आहे त्यांच्या माध्यमातून जर आमची शिफारस शासनाकडे केंद्र शासनाकडे जर नाही लवकरात लवकर केली तर पुन्हा आम्हाला रस्त्यावरची लढावी लागेल. ती बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही तीव्र लढू. निश्चितच सर, तुमचं जे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण व्हावं आणि बंजारा समाजाचा जो लढा आहे तो लवकरच पूर्णत्वास यावा आणि शासनाने देखील तुमच्या समाजाकडे विशेष लक्ष द्यावं हीच इच्छा आहे. मात्र तुम्ही इथे आलात, आमच्याशी छान चर्चा केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय शवालाल. तर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.